न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाडा तहसीलदार कार्यावर श्रमजीवी संघटनेचे धडक आंदोलन, आदिवासी व कातकरी महिलांसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिनची मागणी। वाडा तालुक्यातील आदिवासी व कातकरी समाजातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने वाडा तहसील कार्यालयावर निवेदन देत रेशन दुकानांमार्फत मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली। ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक साधने सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलावी असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे। वाडा तालुक्यातील अनेक गरीब, आदिवासी व कातकरी समाजातील महिला रोजंदारीवर काम करून आपला उदरनिर्वाह करतात। मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे अनेक महिलांना शक्य होत नाही। परिणामी अनेक महिला कापड किंवा इतर अस्वच्छ साधनांचा वापर करतात। यामुळे संसर्गजन्य आजार, त्वचारोग तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध गंभीर प्रश्न समस्या उद्भवण्याचा धोका वाढत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे। महिलांच्या आरोग्यासाठी मासिक पाळी स्वच्छता हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। यामुळे शासनाने रेशन दुकानात मार्फत गरीब व आदिवासी महिलांना दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याची योजना तातडीने सुरू करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच प्रत्येक मुलगी व महिलेला दरमहा किमान 12 सॅनिटरी नॅपकिन मोफत देण्यात यावेत आणि मासिक पाळी स्वच्छता व आरोग्याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष लक्ष्मण सवर, संघटक सचिव सीता घाटाळ, जिल्हा उपाध्यक्ष वसंत पवार, तालुका अध्यक्ष भरत जाधव, तालुका सचिव सूरज दळवी, तालुका महिला ठिणगी प्रमुख सुगंधा विघ्ने, उपप्रमुख मीरा टोकरे, महिला सचिव सिंधू पवार, तालुका उपाध्यक्ष सुजाता पारधी, बाळू लहांगे, आदेश वाघ, देवेंद्र वाघ तसेच इतर शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 वाडा मुख्य प्रतिनिधी सचिन पाटीलची रिपोर्ट। या तालुक्याचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्माननीय वसंत भाऊ पवार, तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय भरत भाऊ, या तालुक्याचे सचिव सन्माननीय सूरज भाऊ आणि या तालुक्याचे सर्व उपाध्यक्ष सुजाताताई असतील, बाळू भाऊ असतील, आदेश भाऊ असतील, देवेंद्र भाऊ असतील, तसेच या तालुक्याच्या महिला प्रमुख सुगंधाताई असतील आणि सर्वच महिला, मी सगळ्यांना प्रथम जिंदाबाद करते। भूक लागले असं दिसतंय, कारण दोनच आपल्या तायांनी केलं जिंदाबाद, फक्त जिंदाबाद। हा, आता अरे अजून नाही, या वाड्याच्या वाघिणी आहेत, वाड्याच्या वाघिणी 4000 एका टायमाला जमू शकतात। तर त्यांचा आवाज किती पाहिजे, बरोबर ना? जिंदाबाद। हा, आता वाटलं की वाड्याच्या वाघिणी आहेत। आजची आपली जी मागणी आहे, आपण मागणी घेऊन आलो, बरोबर ना? काय मागणी घेऊन आलो? जो जगण्याचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, ती मागणी घेऊन आलोत आपण। आमच्या घरात आमची आई, आमची ताई, आमची वहिनी, आमची बहीण, आमची सून, आमची मुलगी, अशी कितीतरी नाती की त्यांना भेडसावणारा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो महिन्याला जी मासिक पाळी येते त्याच्या संदर्भात। वयाच्या 11 किंवा 12 वर्षापासून सुरुवात होते आणि वयाच्या 60 किंवा 65 पर्यंत बंद होते। या काळामध्ये हा सन्मानाचा विषय आहे की ह्या काळामध्ये
विचार करा तुम्ही की माझी आई माझी बहीण जर सुदृढ राहिली तर जन्माला येणारं बाळ हे सुदृढ असणार आहे. जर बाळ सुदृढ असेल तर गाव सुदृढ होणार, गाव सुदृढ झालं तर तालुका सुदृढ होणार, तालुका सुदृढ झाला तर जिल्हा सुदृढ होणार आणि जिल्हा सुदृढ झाला तर राज्य आणि देश सुदृढ होणार. पण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की आपल्या ज्या आया बहिणी आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. काळजी काय घ्यायची की पूर्वीच्या वेळी आपल्या आया बहिणी कपडा वापरायचे मासिक पाळीच्या वेळेस, पण त्यावेळेस तो कपडा तसा होता. आजचा कपडा सिंथेटिक आहे, तो वापरला तर अनेक आजार होऊ शकतात. पण आजारापेक्षा आपल्या आया बहिणीचा सन्मान होणं महत्वाचं आहे. हा सन्मानाचा प्रश्न आहे. आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये 1 कोटी आदिवासी जनता राहते आणि त्याच्यामध्ये 50,000 या आपल्या महिला भगिनी आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 30 ते 35,000 महिला भगिनी या त्या वयातल्या आहेत की ज्यांना मासिक पाळी येते. आपलं मागणं सरकारकडे हेच आहे. या राज्याचे मंत्री महोदय सन्माननीय फडणवीस साहेब यांना आपली विनंती आहे की हा आमचा सन्मानाचा प्रश्न आहे, तो आमचा अधिकार आहे, सन्मानाने जगण्याचा प्रश्न आहे आणि तो अधिकार आम्हाला मिळावा. अधिकार काय, आमची मागणी काय की माझ्या घरात माझ्या मुलीला, माझ्या सुनेला, माझ्या आईला जो मासिक पाळीचा त्रास होतो तो थांबवण्यासाठी किंवा तिचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तिचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून सॅनिटरी नॅपकिन हे आम्हाला रेशन दुकानामध्ये मोफत मिळायला पाहिजे. याच्यासाठी हा आजचा मोर्चा, ही आपली मागणी सरकारकडे आहे. आपली मागणी चुकीची आहे का? बरोबर आहे, कारण आपण सर्व जणी काबाड कष्ट करणाऱ्या महिला आहोत. बरोबर ना माझं म्हणणं आहे? आपण कष्टकरी महिला आहोत, घर सांभाळणाऱ्या महिला आहोत, आपला परिवार सांभाळणाऱ्या महिला आहोत, आपला गाव सांभाळणाऱ्या महिला आहोत. आपलं म्हणणं एकच आहे की आम्ही घरासाठी करतो, परिवारासाठी करतो, देशासाठी करतो, पण आमच्यासाठी आम्हाला काहीतरी करायचंय. पण काय करायचंय की आमचा सन्मान राखला पाहिजे, आमचं आरोग्य सुधारलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये म्हणून, कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये म्हणून, आमचा सन्मान व्हायला पाहिजे म्हणून आम्हाला हे सॅनिटरी नॅपकिन मोफत मिळाले पाहिजे.